हो अगं आलोय मी इकडे कामालाच आलेलो आहे. हो सामानाची यादी मिळाली मला. अगं एवढं महाग सामान आपण नाही मागवत ग. साधा साधा भोळा असा मी वकील आहे. खूप कमी मिळतात पैसे मला. लक्षात आलं का? मध्यमवर्गीय वकील आहे मी. रद्दीचे पेपर एकावर एक ठेवून त्यावर टॉवेल टाकून आपण त्याचा टिपॉय केलाय की नाही घरी? आहे की नाही मला सांग. शेजारी प्रसादोग राहतात, ते पार्टी देणार या आशेवर आपण एक वेळचं जेवतोय की नाही गेले कित्येक महिने? मला सांग बघू. हा मग असं नको ना करू. हे एवढं महाग सामान आपल्याला नाही परवडणार. हां हां मी गरीब वकील आहे. एवढं एस्टॅब्लिश करायचं होतं. फोन ठेव आता. नमस्कार, ॲडव्होकेट समीर चौगुले. अच्छा हा हा काल तुम्ही फोन केला होतात ना मला एका केस संदर्भात. हो हो हा मीच तो समीर चौगुले. यावा यावा या Yes, yes. नमस्कार, नमस्कार. या बसा बसा बसा. येस येस येस. ए जा औषध बोलव. का ती तुमची बायको नाहीये? तुम्ही बोलवा. तू बोलवलंस तर तुझ्या दाढीत वाव होतल्या. तुम्ही बोलवलं तर तुमच्या गुडघ्यात काय पाणी होतला? माझ्या गुडघ्याचा पाणी काढायचा नाही. ते काय शाळ आहे त्याच्यातलं पाणी काढायला? बाबाड फोडेन. बापाची उलट बोलतोस. हा मी बोलणार उलट. मग बापाशी उलट बोलतो. मग माझ्या गाडीबद्दल कशाला बोलताला? गपराव पाहुण्यासमोर गपराव. हा, मी नाही घबरावणार. मी काय घबरावू? तू का सांगताय गपराव? मी नाही घबरावणार. मी काय घबरावू? सारखं सारखं मला कशाला बोलतो. काय बोलतोय? भांडतास? हा. काय झाला? काय रे मेला दत्तू? कशात बोलतं? हे बघ ना सारखं मला बोलतात आवश्यक बोलो. मी नाही आता तुला हाक मारणार. जा. मग मी हाक मारीन. मी पण हाक मारूच आहे. जा. हा राहू दे नका मारू. आई तुझा आतमध्ये जा. हा ठीक आहे मी अरे जाते. कशाला? आता आली आहे ना ती. आली आहे तर इथूनच पुढे स्किट सुरू करूया. पुन्हा आज जाणार कशाला? थांबा ना इकडे. नाही तुम्ही असंच कोण? मी ॲडव्होकेट समीर चौगुले. बाहेर तुम्ही मोरे का हो? हो मोरे. बाहेर नेमप्लेट वेगळ्या नावाची आहे. ते नेमप्लेट वरनं मी आडनाव आहे ना ओबेरॉय असं लिहिलेलं. ओबेरॉय. ओबे. हा आणि त्यांना गल्लीत लुक्के मोरू म्हणून ओळखतात. दात काढा नको तू. ऐका ना जरा तुम्ही. मी इकडे का आलोय? एका केस संदर्भात आलोय की नाही? हा मला तुम्ही बोलवलेत ना. हो. काय केस आहे? मला जरा बहिणी जरा तुम्ही मला सांगाल का प्लीज? तुम्ही मला सांगाल का बोलवलंय? भाऊजीनू मी तुमका सगळं सांगतोय. बरं. त्याचं काय झालं? आमचं घर आणा भाड्याचा आणा. हा. तर आमच्या शेजारी राहता ती सुवर्णा सावंतीन. हा. हा? तिनं आमच्यावर केस टाकल्या ना. बरं कसली केस टाकली आहे त्यांनी मला सांगा. भाडा थकवल्याची. नाही म्हणजे तसा काय आम्ही थकवला नाही. भाडा भरलेला असा. थोडा कुठंतरी राहुला. नाही एक मिनिट. नाही मोरे गोळ्याबरीज नाही करायची. काय ते कन्फर्म मला सांगा. भाडं नक्की थकवलंय तुम्ही? जा काय असत ना तो घरातल्या कर्त्या पुरुषा विचारा. हो मी थोडं भाडं थकवलं. हा तू घरचं करतो पुरुष असस. करतो पुरुष असस. मी लोक करतो पुरुष. हे बघा घाबरा बसा. घरचो करतो पुरुष बी असेल. बरं, मी बरं. सांगतोय तुमका. बरं. हे बघा आम्ही काय भाडं थकवलेलं नाही. हा आमचा भाडं थकलंय. म्हणजे हे बघा आता ती सावतीनं आमच्याकडे भाडं मागू केली. हो. भाडं थकलंय म्हणून एवढा कोण इश्यू करता काय माका सांगा. आता माझी आवश एवढी थकली आहे. मी कधी इश्यू केलंय काय रे? इश्यू कधी नाही, केलंय? नाही. अरे पण भाडं थकलंय आणि आई थकली आहे ह्याच्यात फरक आहे की नाही? भाडं कधी येतं का असं घरी? त्याच्यात फरक आहे की नाही? एक मिनिट मला एक सांगा. त्या मालकीनबाईंनी तुमच्यावर केस केलेली आहे म्हणजे नक्की काहीतरी घडलेलं आहे. मला सांगा तुमच्यात वाद झाला होता काय? एकाच विचारा. भांडायची लय सवय आहे हिला. माझं काय बोलायचं नाही. वहिनी, एक मिनिट. हा बोला. मला काय सांगा ती सावतींना भाडं मागू गेली. बरोबर आहे. बरोबर आहे. आता आपल्या घरात कोण पाहुणा रावणा आला का आपण त्याला चाय विचारतो. बरोबर आहे. ही उठली बदर खोचलान आणि म्हणाली ही चिचुंद्री इली. आता मी ती का चिचुंद्री बोले? तुमच्या पोटात कशात दुखक वया?
पण त्या मालकिनीला काय बोलायचं नाही, तू काय सांगान ठेवतोय? के बाय म्हणजे तुमका तिचो पुलको तिच्या बाजून माझ्याशी भांडता काय माणूस काय नवरो नशिबा दिलो भाऊजीनू तुमका सांगताय तुम्ही वकिलास असता माका घटस्फोट द्यावा या माणसापासून माका घटस्फोट पाहिजे असा आता मग माका पण तुझ्यापासून घटस्फोट होईल. घेऊन हा टाका हा मग मला पण बापापासून घटक पंच हवा. काय हवं तुला? घटक पंच. अरे आहेत ते पंच घे ना, घटक पंच कशाला घेतो? लहान मुलांचं कबीर सिंग. काय हे? अरे मला तुम्ही कळत नाहीये का इकडे मी का आलोय? अजून तो विषयच सुरू झालेला नाहीये, फालतू टाइमपासच चाललाय. स्किटचा विषय काय ते सांगा मला. कशासाठी मला बोलवले ते सांगा जरा मला. मी सांगते बसा तुम्ही. हे बघा तुम्ही लिहून घ्या नीट. काय झाले केस ती मी तुमका बरोबर सांगते. हा हा लवकर सांगा चला. हे बघा आमची काय त्याच्यात चुकी झालेली नाही. पुढे पुढे नाही. सांगा चला. सावतीन त्या दिवशी आमच्याकडे घर भाडं मागू गेली. हा साऊथीन हा म्हणजे घर मालकीण सावतीन इली. बरोबर आहे. ओके. ती आमका बोलली मी घर भाडं घेतल्याशिवाय काय जाऊची नाही. हा हा आता माका सांगा घर भाडं देणार कोण? आम्ही की नाही? होय, होय. म्हणजे आमचे हात दगडाखाली असत की नाही? होय 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 मग त्यासाठी आपण गप राहायला हवं ना. हो हिने काय केलं त्या विचारा विचार. पुन्हा नका करू सांगा मला काय ते जज समोर मी एवढं करणार आहे का? खरं तर तिघांचं स्किट हवं होतं मला कारण नसताना बोलवलं इथे असं वाटायला लागलं. ते गोस्वामी सर नेहमी असे फसवतात आणि मला कुठेतरी घुसवतात. एक मिनिट मला सांगा कोणीतरी सांगेल का मला मी काय आहे इथे मी काय आहे हे सांगेल का मला कोणीतरी? भाऊजीनू मी तुमका सगळा सांगते सांग. म्हणजे बघा आमची घर मालकीना सावंतीनबाई ती इली होती घराचा भाडा मागू केली आम्ही सगळ्या घरातच होतो. बरं एक मिनिट मी जरा नोंदवून घेतो. नाही घर मालकीण ते ठेवा मी सांगते तुम्हाला तुम्ही माझ्याबरोबर या फकडे यावा घर फकडे उभं राहा. घर मालकीणीकडे जायचंय का? नाही मग? आता तुम्ही घर मालकीण व्हा. तुम्ही आता घर मालकीण. हा मी घर मालकीण होय व्हायचं? होय हे घर मी काय व्हायचं घर मालकीण? म्हणजे आमका सगळं असा सीन करून दाखवतो तुमका सगळं क्लिअर होता. हो 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 काका काका हा ना घर मालकीन ओ हा ना. हे काय खेळताना रंग होळीचं बाई होळी हे करतो. हा कोण आहे? हा तुमचा नक्की तुमचा मुलगा आहे? हा? तू इकडे लांब जा बेटा हाताच्या अंतरावर येऊ नकोस बेटा. लांब हे बघा मी नाही करू तुम्ही एक काम करा. नाही, अरे तुम्ही घर मालकीन व्हा. हा. तुमका पैसे व्हायत ना? पैसे व्हायत की नको? पैसे आहेत बरोबर आहे तुमचं म्हणणं पण ठीक आहे म्हणजे माझी ठीक आहे मी काय करायचं घर मालकीण होईल मला सांगा. सांगू काय नाही ती अशी इली हडे हा. तर डोक्यावर काय होता तिच्या तर सांग. टोपली होती टोपली हा. त्याच्या डोकं शेणाची टोपली होती मोठी. हा आता आठवलं मला शेणाची टोपली माका ना हल्ली विसरूच होता. हो, हो. तर काय करूचा डोक्यावर अशी टोपली घेऊची शेणाची आणि येऊचं. मी जायचंय बाहेर टोपी हा, घ्यायला घेऊन मी या. कशाला जायचं माझा काय संबंध? संबंध म्हणजे पण मला नाही आणायची मी साधा वकील आहे मला फक्त सांगा काय घडलं त्या दिवशी. सांगतो रे. ताच सांगतो त्याच्यासाठी टोपली घेऊन यावा. एक काम करा भाऊजीनू टोपली नाही गावची ना तुमका मग एक काम करा फक्त ऍक्शन करा असा हातात टोपली अशी ऍक्शन करा हा? आणि यावा ए चल हा दत्तू तू काय करी होते त्या दिवशी मी अभ्यास अभ्यास करी करत होतास होतो. ना. हा आणि मी आतमध्ये होते मी आत जाते. भाऊजीनू बेल वाजवून यावा बेल वाजवून. हा मी आत जातोय. फालतू का टिंग टॉंग दारे दार उघड. मी का उघडू? तुमचं घर आहे तुम्ही दार उघडा. दार उघड. मी नाही उघडणार. तुका सांगतोय दार उघड. मी नाही उघडणार. अच्छा नाही उघडणार? नाही उघडणार. मी पण नाही उघडणार. मी पण नाही उघडत. पुढची 100 वर्ष मी दारच उघडणार नाही. पुढची 500 वर्ष मी दार उघडत नाही. मग अरे 500 काय 2000 वर्ष गेली ना तरी मी दार उघडू. अरे काय येडबीड लागलाय का रे तुम्हाला? 2000 वर्ष बाजूला शेण गुरु बरोबर तिकडे माझा विचार करा ना हे असं घडलं होतं का त्या मालकीणबाईंसमोर? नाही. मग का दाखवताय का? जे घडलं ते दाखवा ना मला सांगा बेल दाबल्यावर कोण गेलं होतं दार उघडायला? दार उघडच होता. मग मला का म्हणालात तिकडे येऊन बेल वाजवा म्हणून का म्हणालात? मी तोंडाने बेल का वाजवली आहे? ते काय आमच्या दारावर बेल नाही ना
तुम्ही बेलचा आवाज काढला असता ते आम्ही कन्फ्युज झालो. लय मजा घेतली त्याची, बाकी काय नाही. अरे तुम्हाला कळतंय का? म्हणजे आता ती मालकीणी बाई आहे, ती डायरेक्ट घुसणार आहे, बरोबर हा, आहे? हो. मग हे सांगा ना, कारण direct नसताना तिकडे बेल दाबा आणि हे दाबा. भाडं द्या असं बोल. भाडं द्या. शी कुठली मालकीण? भाडं द्या बोलते हो. भाडं द्या. भाडं द्या, भाडं द्या, भाडं द्या, भाडं. सावतीने इलस तू. चांदणाची चांदणी चमचम चमकत होती हो, राणीच्या बागत फुलराणी फुलत होती ग. चांदणाची चांदणी चमचम चमकत होती ग, राणीच्या बागत फुलराणी फुलत. हे काय आहे? सावंत काकूला बघून ना बाबा नेहमी असे चेक करतात. वकील आहे, वकील मी. मिशी मी वकील आहे. ये बाय माझे कोण इला? ये बाय सावतीनी तू निर्लज्ज बाई. इलस तोंड काळा करू. हा, आमका त्रास देऊची वाटच बघतात. काय वया तुका भाडा भाडा घेऊन काय तुझं पळून चाललो काय आम्ही? हा, मी वकील मी वकील वकील. वकिलीची धमकी कोणाक देतस गा? धमकी तर मला जास्त चालतंय. वटवट करू नको. चिचुंदरी मेली तू अरे, काय सोडलंयस नाही, अरे, हे हा? मला काय इकडे येऊन आमच्या घरातल्या भाड्यावर पोट भरतस. लाज भाड्या वाटत नाही का अरे, तुला? काय बोलतोय ही बाई? मेले. ए, रसिका, मालकीनीला असा त्रास देतेस? माफी माग तिची. मी माफी मागूच नाही. मी तुका सांगतोय, माफी माग मी तिची. माफी मागणार नाही. मला माहितीया तुमचा आणि या सावतीनीचा लफडा चालू आहे. हो, माझं प्रेम आहे तिच्यावर. अरे काय काहीतरी अगं! मिशी आहे, मला मिशी आहे. आमचा लफडा हा. याचं काय आहे? देवा देवा, ऐकलंस ना रे देवा. या माणसानं स्वतःच्या तोंडान कबूल केलं की या सावतीनी बरोबर त्याचं लफडा झालं. देवा, मी कुठं कमी पडलंय? या माणसाच्या संसारासाठी मी काय काय नाही केलं. रक्ताचं पाणी केलं, कष्ट केले, पण नाही नाही नाही, या माणसाला ना माझी कदरच नाही. हे बघ, हे सगळं तुझ्यामुळे झालेला. हा हा ही अगं हे कायदाशीरे तू माझ्या आयुष्याची माती केलेली असत. हा हा ही हो, असं मी कैदाशीन, असं कैदाशीन आहे. हाय, मी कैदाशीन. ती जा काय बोलता रागदारी आलाप देतोस. मी काय बोललोय तर डुकर रिक्षाचा आवाज काढतो. हा, तू का त्याला माणूस आहे. गेलो हा. नाही बस, आज काय तर होऊन जाऊ दे. एकतर मी तरी या घरात राहणार, नाहीतरी सावतीन तरी. असं नाही तर तुम्ही गप्पा बसा असं म्हणतेस तू. होय, बघ, आज तुझ्या नाकावर टिचून मी हिच्यावर लग्न करतो का नाही बघ. लग्न करतो? हा, लग्न करणार आज. काय होईल ते जाईल. नाही. आपलं लग्न झाली नाही. थांबा, मी जिवंत असेपर्यंत तुमचं लगीन होऊ द्यायचं नाही. मी ए नाही. बघ, मला सप्तपदी करू दे. गप्पा तुमका लग्न करूचा असात, हा. तुमका लग्न करूचा असात तर माझ्या उरावर सुन जाऊचा लागतला. रसिका मागे हो. नाही होणार. बघ, होऊच नाही. ठीक आहे चल. नाही नाही, तुम्ही करूचा नाही लगीन. हाय. तुमका सांगते लगीन ऐक- ऐक करूचा पुढे नाही. घे. लगीन करूचा नाही. तुमका सांगते. मोरे तू. अरे तुमच्या थांबा रे. काय हेडबीड लागलंय का तुम्हाला? हे काय चाललंय? हे असं घडलं होतं का मालकिणी समोर? नाही. मग का सांगताय मला? मग का दाखवताय हे सगळं मला? नाही यार, बस झालं. मी तुमची केस लढणारच नाहीये. ती मालकीण आहे ना, तिची केस मी लढेन. तिचा पत्ता द्या मला. मालकीण कुठे? मला पत्ता द्या. पत्ता नाही आहे. पत्ता नाही म्हणजे मला नंबर द्या तिचा. ती मेली.
मालकीण मेली हो म्हणजे ते काय झालं घर भाडं मागू केली ना हा ते ह्यांच्यात भांडणं झाली हा. ही बसली तिच्या उरावर आणि गळोच दाबल्यात तिथंच जीव सोडल्या मग तुम्ही मला भाडा थकल्याची केस आहे असं का सांगितलं ते मर्डर केसला ना पैसे जास्त लागतात ना आणि कसं थकल्याची केस आपण टाकलो ना की पैसे कमी लागतात म्हणून केलं आम्ही. काय तुम्ही बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय का हो, हो. ते पोलीस येऊन गेले का हो पोलीस येऊन गेले हा. बॉडीचा तपास पण गावलेला हा. नाही पण तुम्ही विल्हेवाट लावाल काय बॉडीची मी का लावू त्या हैसरच हा ना बॉडी खाली पाणी खाली आहे. जरा जाता जाऊ दे. जाता विल्हेवाट लावून टाका बॉडीची. ऐका त्याच्यासाठीच बोलवलं तुम्हाला.